भाजपची ताकद आज आम्हाला वाढवायला लागणार आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे कमळाच्या चिन्हावर उभे राहिलेले उमेदवार सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांना आम्ही पाठिंबा देतो। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना आज आम्ही जनसेवा संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो। माझ्या पुरते आणि स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांवर प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो की कमळाच्या चिन्हावर उभे असलेले सन्माननीय निंबाळकर साहेबांना आपण या ठिकाणी समर्थन द्यायचं आणि मतदान द्यायचं। आज शरदचंद्रजी पवार साहेबांनी ज्या उमेदवाराला या मतदारसंघातून तिकीट दिले त्याने अतिशय या भागामध्ये एक दहशतीचं आणि दबावाचं राजकारण, लोकशाहीला मारक असं राजकारण गेले अनेक वर्षापासून या भागामध्ये चालू असताना त्याच्या विरोधामध्ये लढा देण्याचं काम आजपर्यंत आम्ही जनसेवेच्या माध्यमातून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं। पण या आघाडीच्या माध्यमातून जेव्हा तुतारीच्या चिन्हावरती धैर्यशील मोहिते पाटलांना यावेळेस जेव्हा तिकीट देण्यात आलं तेव्हा खऱ्या अर्थानं फार मोठी नाराजी काँग्रेस पक्षातल्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आणि सर्वांनी मिळून एक आवाज उठवला की या उमेदवाराला आपण पाडलं पाहिजे। लोकशाही जीवन ठेवण्यासाठी, भयमुक्त वातावरणामध्ये इलेक्शन पार पाडण्यासाठी भाजपची ताकद आज आम्हाला वाढवायला लागणार आहे, म्हणून आम्ही या ठिकाणी जाहीरपणे कमळाच्या चिन्हावर उभे राहिलेले उमेदवार सन्माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेबांना आम्ही पाठिंबा देतो। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।